अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर बघा, आता पवित्र असा श्रावण महिना हा सुरू होणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरावर आणि आपल्या आयुष्यावर कोणते परिणाम होतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे। या चातुर्मासात ब्रह्मांडाचे पालन करते भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात। यानंतर चातुर्मास संपेपर्यंत विश्वाचा कारभार हे भगवान भोलेनाथ सांभाळत असतात। चातुर्मासातील श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप विशेष महत्त्व आहे। यंदा श्रावण महिन्याला सुरुवात ही शुक्रवार रोजी होणार आहे। 25 जुलैपासून असा हा पवित्र महिना 23 ऑगस्टपर्यंत आहे आणि 23 ऑगस्टला हा संपणार आहे। श्रावण महिन्यात महादेवांना प्रिय असलेल्या वस्तू आपण जर शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण केल्या तर आपल्याला खूप पुण्य मिळतं। यातील एक अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे बेलपत्र। जेव्हा जेव्हा महादेवाची पूजा केली जाते तेव्हा तेव्हा बेलपत्र अर्थात बेलाच्या पाण्याला हे खूप महत्त्व आहे। परंतु तुम्हाला माहिती आहे का की बेलपत्र केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही, तर शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र जर आपण खाल्ले तर त्याचे अनेक अद्भुत परिणाम आपल्या आयुष्यावर आणि आपल्या आरोग्यावर होत असतात। कारण जेव्हा आपण बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा ते बेलपत्र नुसते बेलपत्र राहत नाही, तर ते भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद रूपी प्रसाद हा बनतो। हे बेलपत्र आपण खाल्ले तर आपल्या शरीराला अनेक दोष जे असतात ते नष्ट होतात, आपले रक्त शुद्ध होते आणि आपल्या शरीरात जर कोणते रोग असतील तर ते देखील कमी होतात। म्हणूनच तुम्हाला जर कोणत्याही समस्या असतील, जसे की नोकरी मिळत नाही, विवाह जुळत नाही, स्वतःचे घर बनत नाही, पती पत्नीचे एकमेकांशी पटत नाही, घरातील व्यसनी व्यक्तीचं व्यसन सुटत नसेल, तर आजारी व्यक्ती असेल बरी होत नसेल, तर सर्व समस्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी येत्या श्रावण महिन्यात रोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा आणि हे बेलपत्र रोज प्रसाद म्हणून तुम्ही अवश्य खाऊ शकता। असे मानले जाते की जर श्रावण महिनाभर जर तुम्ही रोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं आणि जर ते बेलपत्र तुम्ही रोज ग्रहण केलं तर वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते। बघा, निपुत्रिकांना सुद्धा मुलाचे सुख मिळते। महादेवांना बेलपत्र का प्रिय आहे तर याविषयी सुद्धा पुराणात एक छान अशी कथा आहे। सर्वांना माहीत आहे की माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, कठोर तपश्चर्या केली, अनेक प्रकारचे उपवास केले। एके दिवशी महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी तेथे आल्या, पण पूजेचे साहित्य सोबत आणायला विसरल्या। मग त्यांनी बेलाच्या झाडाच्या गळून पडलेल्या पानांनी शिवाची आराधना सुरू केली। यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले। देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकरांची बेलाच्या पानाने पूजा केली होती, म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत। आता महादेवांना बेलपत्र का अर्पण केलं जातं तर शिवपुराणानुसार समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर पडली त्यात विष देखील होते आणि या विषामुळे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचं जीवन संकटात आलं होतं। अखेर सृष्टीच्या हितासाठी आणि प्राणीमात्रांच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केलं, पण त्यामुळे भगवान शंकराच्या शरीराचं तापमान वाढू लागलं। विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा पडला। यावेळी ऋषी मुनींच्या सल्ल्याने देवी देवतांनी त्यांना एक असं विषाच्या प्रभावाने भगवान शंकराचा जो कंठ आहे तो निळा पडला। यावेळी ऋषी मुनींच्या सल्ल्याने
भगवान शंकराला बेलाची पानंही खायला दिली आणि थंड पाणी देखील दिले. यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला. तेव्हापासून भगवान शंकराला बेलाची पानं अर्पण करण्याची ही प्रथा सुरू झाली. धार्मिक ग्रंथामध्ये भगवान शंकरांना बेलाचं पान अर्पण करण्याचे काही नियमसुद्धा सांगण्यात आले आहेत. भगवान शंकरांना 3 पेक्षा कमी पान असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये. कापलेली, फाटलेली किंवा खंडित बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करू नयेत. कोणतीही खंडित वस्तू महादेवांना अर्पण केली जात नाही. कारण जेव्हा महादेवांनी गणपतीचे शिर खंडित केले होते, तेव्हापासून त्यांनी संकल्प केला होता की कुणीही त्यांना खंडित वस्तू अर्पण करू नये. म्हणूनच भगवान शंकरांना नारळ न फोडता अर्पण करतात, म्हणजेच अखंड नारळ अर्पण करतात. तसेच अखंड तांदूळसुद्धा भगवान शंकरांना अर्पण करतात. बेलाचं पान भगवान शंकरांना अर्पण केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात. असे जरी असले तरी बेलाचे पान कधी तोडावे याचे देखील काही नियम सांगण्यात आले आहेत. लिंग पुराणानुसार चतुर्दशी, नवमी, अमावस्या, अष्टमी आणि सोमवारी बेलाचे पान तोडू नये. तसेच सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर देखील जे बेलाचे पान आहे ते तोडण्यास सक्त मनाई आहे. याचबरोबर सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी बेलपत्र तोडल्यास भगवान शिव नाराज होतात असे मानले जाते. बेलपत्र इतके पवित्र असते की एकदा शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र दुसऱ्या दिवशी धुवून पुन्हा शिवलिंगावर अर्पण करता येते. कारण बरीच तीर्थस्थान अशी आहेत की जिथे शिवलिंग स्थापित आहेत, परंतु शिवालयाच्या जवळपास बेलाची झाडे नाहीत. त्यामुळे शिवाची पूजा करण्यासाठी रोजच्या रोज बेलपत्र उपलब्ध होत नाहीत. अशा वेळेस एक बेलपत्र उपलब्ध असेल तर ते स्वच्छ धुवून 6 महिने वापरलं जातं किंवा बेलपत्राची पूड देखील वापरली जाते. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे देखील काही नियम हे सांगण्यात आलेले आहेत. बघा, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक पानावर चंदनाने ओम लिहून त्यावर अत्तर शिपडावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि बेलपत्राचा जो गुळगुळीत पृष्ठभाग असतो तो शिवलिंगावर ठेवून बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे. प्रत्येक वेळी बेलाचे पान अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा अवश्य करावा. बेलपत्र अर्पण केल्यावर शिवलिंगावर 1 तांब्या शीतल जल अर्पण करावे. शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. 3ही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बेलपत्रात असल्याची मान्यता आहे. शिवपूजनात बेलपत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे. बेलपत्र आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचं आहे. शिवलिंगावर वाहिलेलं बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीराला अद्भुत फायदे होतात. बेलाच्या पानाचा काढा दम्याच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी आहे. दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी या काढ्याचे जर सेवन केल्यास दम्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. बघा, बेलाच्या पानामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपचन सारख्या ज्या समस्या असतात त्यापासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो. बेलाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. बेलपत्राला थोडेसे मीठ आणि मिरपूड लावून चघळल्याने ते आतड्यांमधून विषारी पदार्थ बाहेर सुद्धा काढण्यात आहे ती मदत करते. ताप आल्यानंतर बेलाची पाने 1 ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे शिल्लक असताना ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या. याने तुम्हाला नक्कीच आराम वाटेल. जर बेलाच्या पानाचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक हे बाहेर टाकले जातात. यामुळे हृदयसुद्धा निरोगी राहते. बघा, बेलाच्या पानाचा जर लेप आपण त्वचेस लावला तर आपल्याला त्वचेच्या आजारापासून नक्कीच आराम मिळतो. बेलाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच बेलाची पाने जर चघळल्याने हिरड्यांमधून रक्त येणे, तोंडात दुर्गंधी येणे यासारख्या तोंडाच्या ज्या समस्या असतात त्यापासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो.
बेलाची पाने पोट साफ करण्याचे काम करतात. यामुळे पाचनतंत्र मजबूत होते आणि बेलाचे पान खाल्ल्याने ॲसिडिटी आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढत असेल तर बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा. या उपायामुळे काही दिवसातच वेदना कमी होण्यास नक्कीच मदत होईल. मात्र गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी बेलाची पाने खाण्यापूर्वी तुम्ही हे सर्व जे उपाय आहेत ते करण्यापूर्वी डॉक्टरांचा तुम्ही अवश्य सल्ला घ्या. श्रावण महिन्यात भगवान शंकरांची भक्ती केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, जीवनात सुख समृद्धी येते आणि महादेवाची विशेष आशीर्वाद लाभतो असे म्हटले जाते. शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे रोज आपले सत्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत कार्य करतो, ज्याच्यावर भगवान शिवशंकर हे संतुष्ट होतात. आपल्या हिंदू धर्मात भगवान शंकराला अर्थात महादेवाला दया आणि करुणेचा देव म्हणून देखील ओळखलं जातं. जो भक्त भक्तिभावाने भगवान शंकराची आराधना करतो, श्रद्धा आणि शुद्ध मनाने पूजन करतो, त्याला निश्चितच चांगलं फळ मिळतं. म्हणून येणाऱ्या या श्रावण महिन्यात तुम्ही भक्तीने आणि श्रद्धेने नक्की महादेवाची पूजा करा आणि जमलं तर दररोज तुम्ही बेलपत्र हे अर्पण करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.